खैची गोष्टी तर म्हणतात की बाबा 12-5चा गारणा. बिलकुल हा. होय. काय नक्की अहो? 12-5चा गारणा म्हणजे तुमचं सांगतोय सावंतराव काय असं 12 हे बलुतेदार पूर्वीचे, बरोबर. बरोबर. आणि त्यावेळी जी राजसत्ता होती, राजसत्ता आणि धर्मसत्ता दोन्ही असतात ना गारण्याचे देवाच्या ते. तर 12 हे कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री त्यावेळच्या. अच्छा. आणि प्रत्येक माणसात त्याचं स्थान दिलेला होता त्या रचनेमध्ये. हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रचना म्हणजे ते पूर्वीची जी राज्यकर्ते होते त्यांनी 12 आणि 5 त्याचं एकमत होऊ गया, बरोबर. 12-5चा गारणा याग होऊन देत असं तो गारणं घालणारा म्हणतो. म्हणजे काय, त्याच्यातलं बहुमताने निर्णय नाही तर कसा असा होता की 12 पैकी एकांदरी ऑब्जेक्शन घेतल्या थांबला सगळा. गारण नाही होत. गारणा म्हणजे तो पुढे जाऊकच शकत नाही. त्याचं कारण काय, त्याचा एक फायदा होतो की संपूर्ण गावाची एक तुम्ही जो एक काय विचार मांडलो तो माकाय मान्य होतो, त्यांकाय मान्य होतो, त्यांकाय मान्य होतो, त्यांकाय सगळ्यांचं मान्य असलो गाव पुढे जातो. ही कोकणची ग्रामव्यवस्था होती आणि म्हणून तर 12-5चा गारणा. लिंगा जैना ब्राह्मणा पाचुरी 12 करा वगैरे असं तो गाव. नंतर मग होय महाराज. होय महाराज. आता होय महाराजा म्हणजे समूहाची पब्लिकचा संमती, ते आमकाय मान्य असतं.